संकटांच्या वादळात जेव्हा स्वतःला एकटं वाटाल तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. कशाचीही भीती बाळगू नका, कारण ज्यांच्या डोक्यावर स्वामींचा हात आहे त्याला जगातली कोणती शक्ती हरू शकत नाही. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. तर आपण नित्यनेमाने स्वामींचं नामस्मरण करत असतो, नामजप करत असतो, तर त्याचं फळ आपल्याला कधी ना कधी नक्कीच मिळत असतं. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझ्या स्वतःचा अनुभव सांगणार आहे. म्हणजे मी स्वामींची सेवा कशी करायला सुरुवात केली, म्हणजे मला नामस्मरण केल्यामुळे काय फायदा झाला, माझं आयुष्य कशा प्रकारे बदलत गेलं, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा जप केल्याने आयुष्यामधल्या सर्व दुःखाचे, संकटाचे, भीतीचे निवारण नक्कीच होते. ज्यावेळेस आपण स्वामी सेवेत येतो, स्वामी सेवेत येणं फार काय मोठी गोष्ट नाही, पण स्वामी सेवेमध्ये टिकून राहणं फार मोठी गोष्ट आहे. उगाच 4 दिवस स्वामींची सेवा करायची, स्वामींच्या नाम जप करायचा, नामस्मरण करायचं आणि लगेच अनुभव कसं स्वामी आपल्याला देतील, त्याच्यासाठी स्वामी सेवेमध्ये टिकून राहणं खरंच खूप महत्त्वपूर्ण ही गोष्ट आहे. स्वामी सेवा करत असताना श्रद्धा, विश्वास आणि संयम असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. तर मला खरंच माहिती नव्हती की स्वामी सेवा कशी करतात, स्वामींची सेवा करण्याची योग्य पद्धत कशी आहे. नित्यसेवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे नित्यसेवेमध्ये कोणती सेवा करावी, कोणता मंत्र म्हणावा, कोणत्या अध्यायाचे पठण करावे, कोणत्या ग्रंथाचे पठण करावे, गुरुचरित्राचे नियम काय आहेत, ते कसे पठण करावे, या संदर्भात मला अगोदर खरंच माहिती नव्हती. जशी जशी मी स्वामींच्या सेवेला सुरुवात केली, सर्वात प्रथम म्हणजे मी रोज नामस्मरण करायला सुरुवात केली, म्हणजे स्वामी नाम जप, श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा जप करत गेले आणि हळूहळू स्वामी सेवेमध्ये स्वतःला म्हणजे स्वतःचं मन एकाग्रता वाढायला लागली, स्वतःचं मन तिकडे ओढायला लागले. म्हणजेच जे काही अगोदर वाईट विचार येत होते डोक्यामध्ये, मन एकाग्रता नव्हती, सतत विचलित होते, ह्या विचारून त्या विचारावर, त्या विचारावरून ह्या विचारावर, असं मन सतत भरकटत होते. पण नामजपाने ते जे विचार आहेत, वाईट विचार आहेत, ते हळूहळू बंद झाले. मन एकाग्रता वाढली, सेवेला आणखीन आवड निर्माण झाली, सेवेमध्ये स्वतःला समर्पित केल्यासारखं वाटायला लागलं. म्हणजे स्वामींची सेवा जरी एक दिवस नाही केली काही कारणानिमित्त, तरी पण मन इतकं उदास राहू लागलं, इथपर्यंत म्हणजे स्वामींच्या सेवेत मन आनंदित राहत आहे. बघा, बऱ्याच वेळेस काय होतं की आपण नामजप करायला सुरुवात करतो, म्हणजे नामस्मरण करायला सुरुवात करतो, 8 दिवस 4 दिवस झाले की आपल्याला ते नको वाटतं, खूप भार आल्यासारखं वाटतं डोक्याला, सर्व आवरायचं, घरामधली कामं. बऱ्याच महिला कसं जॉबला जातात, त्यासुद्धा नामस्मरण करतात, त्यांनाही शक्य होत नाही ग्रंथाचं पारायण करणं किंवा नित्यसेवा करणं, कोणत्या आणखीन सेवा आहेत त्या देखील करणं शक्य होत नाहीत. तर त्या गुरुवारी, स्वामींचा आवडतीचा वार गुरुवार आहे म्हणून गुरुवारी काही सेवा करतात आणि दररोज नित्यसेवेमध्ये फक्त नामस्मरण करतात, म्हणजेच स्वामी समर्थ महाराजांचा जप करतात. तर खरंच ती सेवा इतकी प्रभावी आहे की मन आपलं कुठेही विचलित होत नाही आणि एकाग्रता वाढायला सुद्धा मदत होते. नामजप करत असताना मन एकाग्रता ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यावेळेस नामजपाला सुरुवात केली, त्यावेळेस सुरुवातीला खरंच खूप कठीण वाटतं, कारण 11 माळी जप करणं शक्य वाटत नाही. म्हणजे माझा खरा अनुभव की मी ज्यावेळेस नामजप करायला बसायचे आणि 11 वेळेस नामजप करणं म्हणजे मला असं वाटायचं की खूप वेळ लागतो. थोडे दिवस तसं जाणवलं, पण 5 ते 10 मिनटं नामजप करायची सुरुवातीला असं वाटायचं कदाचित काही फरक पडणार नाही, पण हळूहळू खरंच मन इतकं एकाग्रता वाढायला गेली आणि नामस्मरण करत असताना आणखीन वाढावं, आणखीन नामस्मरण करावं अशी इच्छा देखील निर्माण होऊ लागली. आणि याच नामस्मरणामुळे बऱ्याचशा जीवनातल्या अडचणी तर दूर झाल्याच आणि स्वामींवरती विश्वास, श्रद्धा तर बसलीच, त्याचबरोबर मन जे काही त्रास होता, मन एकाग्र तर राहत नव्हतं, सतत वाईट विचार येत होते, सध्या स्ट्रेसमध्ये, टेन्शनमध्ये राहत होतं, ते देखील हळूहळू ते विचार, वाईट विचार कमी होऊ लागले. जीवनातल्या बऱ्याचशा अडचणी ज्या आहेत त्या दूर निघून गेल्या. छोट्या छोट्या गोष्टीचा जे ताणतणाव येत होता ते देखील कमी होऊ लागल्या. अस्वस्थ वाटणारं मन देखील स्थिर झालं. त्याबरोबरच जीवनात मोठे बदल घडून आले आणि मुलांना देखील, माझ्यामुळं माझ्या मुलांना देखील सवय होऊ लागली. सर्वात जीवनातला हा मोठा बदल आहे की मुलं आपलं बघूनच अनुकरण करत असतात. त्यावेळेस मी नामस्मरण करायला सुरुवात करते दररोज सकाळी, त्यावेळेस माझा मुलगा तोही नामस्मरण करण्यासाठी खूप आनंदी असतो आणि तोही देखील स्वामींचं नामस्मरण करत राहतो. तर या प्रकारे रोज नामजप केल्याने, नामस्मरण केल्याने माझ्या आयुष्यात बदल घडून आले. तुम्ही पण स्ट्रेसमध्ये असाल किंवा काही प्रॉब्लेम असतील तुमच्या जीवनामध्ये, तर रोज 5 मिनटं नामजप नक्की करून बघा, नक्की तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. माझा तो खरा अनुभव आहे. मुलं आपले अनुकरण करतात, घरातलं वातावरण नक्की
नक्कीच बदलते. तसेच आपल्या जीवनातल्या सर्व अडचणी दूर होऊन आपलं मन एकाग्रता वाढत जाते मनाची आणि ताणतणाव देखील कमी होतो. जो काही आपला ट्रेस वाढलेला असतो ते देखील हळूहळू कमी होण्यास मदत होते. चिडपणा जर तुमच्यामध्ये जास्त प्रमाणात जाणवत असेल तर खरंच तुम्ही नित्यनेमाने दररोज नामजप करा. तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडून येईल आणि तुमचा चिडचिडपणा देखील कमी होण्यास मदत होईल. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः.